बाबा बाबा शांत व्हा तुम्ही. बाबा हे घ्या पाणी. बाबा काय होतंय तुम्हाला? शांत व्हा. बाबा ते सही. गप्पा बसण्याची हात जोडते तुझ्या समोर. बापाची ही अशी अवस्था दिसत नाही का रे तुला? आई मी आधीच सांगितलं होतं मला या तमाशामध्ये इंटरेस्ट नाहीये. मी शांतपणे बोलतोय ना. मग त्यांनी कशाला एवढं हायपर व्हायला हवं? कशाला एवढा त्रागा करून घ्यायला हवा? एक सही तर मागतोय मी, तेही तुमच्या फायद्यासाठी. बाबा बाबा मला ही सही द्या आणि आम्हाला मोकळं करा ना. आम्ही जातो इथून तात्पुरते. नचिकेत प्लीज प्लीज जा ना इथून प्लीज. अरे तुला दिसत नाहीये का त्यांची अवस्था? आता या क्षणी आहे ना या घरापेक्षा बाबांची तब्येत जास्त महत्वाची आमच्यासाठी. प्लीज जा इथून. अरे जा ना. बापाची जीवाची पर्वा नाही ना तुला? बाबा नुसता पैसा दिसतो ना. आई, चालतं. बाबा 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 काय होते? आई बाबा बघा ना कसे करतायत. बाबा अहो काय झालं? अहो, उठा ना बाबा. बाबा अहो अहो उठा ना बाबा. बाबा निकू मला सांग त्यांनी तुला काही काही त्रास दिलाय का? नाही नाही असं काही नाहीये. मग कसं आहे? अगं तू काही सांगितलंच नाहीस तर मला कळणार कसं? सांग ना. आपल्याला माणसं उशिरा कळतात याचा काय अर्थ आहे? आणि आधी ते चांगले होते म्हणजे आता ते तुझ्या नजरेत चांगले नाहीयेत ना? सांग ना असं काय त्यांनी वाईट केलंय की तुला एवढा राग आलाय त्यांचा? दी तो सुधारलाय माणूस म्हणून तो चांगला असेलही. आमची चांगली फ्रेंडशिपही झाली होती पण मग आमच्यात काय? ठीक आहे. गोळ्या बदलून दिल्यात त्या तेवढ्या घेऊन या. बाबा बाबा कसे? थांब. बरे आहेत आता. एक पाऊल जरी ठेवशील ना तर याद राख या घरात यायचं नाही. आई अगं मला बाबांना भेटू दे ना. काय करशील भेटून? काय करशील? केले तेवढे उपकार पुरे झाले बाई. आणखीन उपकार करू नकोस. किती ओझी होणार ना तुझ्या उपकाराचे आम्ही. आई अगं असं का बोलतेस तू? का बोलते? तुझ्यामुळे झाली यांची ही अवस्था. अगं किती उद्ध्वस्त करशील अजून आम्हाला. जेव्हा जेव्हा या घरावर अरिष्ट आलंय ना तेव्हा तूच जबाबदार होतीस. हात असलं तूच केलं ना हे सगळं. आई अगं मी काही नाही केलं. मी फक्त बाबांना बघायला आली. काही नाही केलं. अगं छप्पर चाललंय आमच्या डोक्यावरून तुझ्यामुळे. ही कल्याणी हिचा संसार उद्ध्वस्त होतोय तुझ्यामुळे. नचिकेत घर सोडून गेले तुझ्यामुळे. आणि आता माझ्या नवऱ्याची ही अशी अवस्था झाली ना ती पण तुझ्यामुळे. म्हणून मी काही केलं नाही. वाटलं होतं लग्न करून गेली मग तरी हे घर सुख बघेल पण नाही.
या कपाळ करून तिची सावली या घरावरून जातच नाही. आई मला तुझे सगळे आरोप मान्य आहेत. फक्त एकदा बाबांना भेटू दे ना गं. अजिबात नाही. कशाला एवढी नाटकं करतेस? एवढा जर कळवळ आहे ना तर हे सगळं थांबवू शकली असतीस तू. तुझ्याच हातात होतो, तरी तू थांबवलं नाहीस. वर मला म्हंटलेस मी काय केलं नाही. माझ्या हातात? हो, तुझ्याच हातात होत. विराज इथे येऊन सांगून गेला, जर अर्पिताने येऊन नाक घासून माफी मागितली तरच तो हे सगळं थांबवणार होता. इतकं सोपं होतं, पण नाही. आमचं सुख बघून कसा घास येईल ना तुझ्या कशाखाली. अगं तुझा बाप तिथे गेला, पाय पकडले त्या विराजचे, त्यांची तब्येत ढासळली. हे ऐकून सुद्धा तुला काही थांबवावंसं वाटत नाही ना. आणि मी काही नाही केलं. राख केलीस या घराची, राख. मी मुलगी म्हणून अपयशी ठरले का? मी जिवंत असताना माझ्या घरचे मरण यातना भोगतायत आणि मला त्रास नको म्हणून बाबांनी मला साधी कल्पना सुद्धा. कसं आणि कोणत्या शब्दात समजावं तुम्हाला अर्पिता मॅडम? मुलगी म्हणून तुम्ही कुठेही कमी पडल्या नाही आहात. परिस्थितीच अशी होती की, पण आत्तापर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढे काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. निकी बघा ना पटकन. हा निकी बोल, तब्येत कशी आहे बाबांची? बाबांना आता बरं वाटतंय. जीजू प्लीज दिला सांगा, काळजी करू नकोस. हो मी सांगतो. तुला काही लागलं तर मला नक्की फोन कर निकी. जीजू आता इतक्यात कुठली काही मदत लागेल असं वाटत नाहीये. डॉक्टरांनी मेडिसिन चेंज करून दिल्यात, तेवढे आम्ही केमिस्टकडे जाऊन घेऊन येईन. बर